स्वागत आहे आपल्या सर्वांचं डीप स्टडी या यूट्यूब चॅनलवर. या यूट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहोत. जर आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे व्हिडिओ नक्की उपयोगाचे ठरणार आहे. वळूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. बघा, आज मी तुम्हाला दैनंदिन चालू घडामोडी 23 एप्रिल 2021 यावर व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहोत. जर आपण या अगोदरचा व्हिडिओ बघितला नसेल तर आपण डीप स्टडी या यूट्यूब चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दैनंदिन चालू घडामोडी 23 एप्रिल 2021 यावर प्रोव्हाइड करणार आहोत. याआधी आपण 22 एप्रिल 2021 यावरचे क्वेश्चन पाहूया या सेशनमध्ये. मग नंतर 23 एप्रिल 2021च्या न्यूज पाहूया. बघा, आजचा पहिला क्वेश्चन, भारतीय रिझर्व्ह बँकेने इथे वित्तीय करा. इथे काय करा? बँकेने वित्तीय, भारतीय रिझर्व्ह बँकेने वित्तीय क्षेत्राच्या परिसंस्थेमधील मालमत्ता पुनर्निर्माण कंपन्यांच्या कामकाजाचा व्यापक आढावा घेण्यासाठी एक समिती नेमली आहे. त्याचे अध्यक्ष कोण? बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेने काय केलेलं आहे? वित्तीय क्षेत्राच्या परिसंस्थेमधील मालमत्ता पुनर्निर्माण कंपन्यांच्या कामकाजाचा व्यापक आढावा घेण्यासाठी एक समिती नेमलेली आहे. त्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर त्याचे अध्यक्ष आहे सुदर्शन सेन. त्याचे अध्यक्ष कोण आहे? सुदर्शन सेन. बघा, आता इथे RBI आलेला आहे. इथे काय आलेलं आहे? RBI. RBIचे गव्हर्नर तुम्हाला माहीतच आहे. RBIचे गव्हर्नर कोण आहेत? शक्तिकांत दास. RBIचे गव्हर्नर कोण आहेत? शक्तिकांत दास. ठीक आहे. त्यानंतर RBIचं मुख्यालय सुद्धा तुम्हाला माहीत आहे. कुठे आहे? मुंबईला. कारण आपण कालच हे बघितलेलं आहे. आणि RBIची स्थापना कधी झाली? 1 एप्रिल 1935. 1 एप्रिल 1935ला RBIची स्थापना झालेली आहे. आणि RBIमध्ये एक गव्हर्नर राहतो ज्यांचे नाव शक्तिकांत दास आहे. आणि 4 कोण राहतात? डिप्युटी गव्हर्नर. 4 कोण राहतात? डिप्युटी गव्हर्नर राहतात. आता त्या डिप्युटी गव्हर्नरमध्ये बघा, एक जे चौथे गव्हर्नर होते BP कानुनगो. कोण होते? BP कानुनगो. यांनी काय केलेलं आहे? BP कानुनगो यांनी, जे चौथे गव्हर्नर होते BP कानुनगो, यांनी काय केलेलं आहे? रिटायरमेंट झालेलं आहे. यांचं काय झालेलं आहे? रिटायरमेंट झालेलं आहे. ठीक आहे, यांचं रिटायरमेंट झालेलं आहे. पण सध्या 3 डिप्युटी गव्हर्नर प्रेझेंट आहे, ज्यांचे नाव बघा काय आहे? MK जैन, MK जैन, M राजेश्वरराव, मायकल D पाटरा. बघा, कोणकोणते आहे? MK जैन, M राजेश्वरराव, मायकल D पाटरा. हे जे 3 डिप्युटी गव्हर्नर आहे हे सध्या प्रेझेंट आहे. आणि एका गव्हर्नरचं रिटायरमेंट झालेलं आहे, ज्यांचं नाव काय आहे? BP कानुनगो. ठीक आहे. RBIमध्ये एक गव्हर्नर राहतो आणि 4 डिप्युटी गव्हर्नर राहतात. हे सुद्धा तुम्हाला माहिती असायला हवं. नेक्स्ट बघा, भारतीय जीवन विमा मंडळ LIC याने त्यांच्या डिजिटल देयकांसाठी कोणासोबत भागीदारी केली? बघा, भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच LIC याने त्याच्या डिजिटली देयकांसाठी काय केलेलं आहे? भागीदारी केलेली आहे. ती कोणासोबत केलेली आहे? पेटीएम सोबत. कोणासोबत केलेली आहे? पेटीएम सोबत. आता बघा, इथे PNB, पंजाब नॅशनल बँक, हिने आता एक डिजिटल प्रोग्राम सुरू केलेला होता, ज्याचं नाव काय होतं? PNB@ease. काय होतं? PNB@ease. हे डिजिटल प्रोग्राम कुणी चालू केले? पंजाब नॅशनल बँकनी. हे डिजिटल प्रोग्राम कुणी चालू केले? पंजाब नॅशनल बँकनी. ठीक आहे. नेक्स्ट बघा, कोणत्या देशाने वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2021, वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स म्हणजेच जागतिक वृत्तपत्रांक निर्देशांक, जागतिक वृत्तपत्र निर्देशांक. ठीक आहे. जागतिक वृत्तपत्र निर्देशांक 2021 मध्ये पहिला क्रमांक प्राप्त केला. कोणत्या देशाने वर्ल्ड फ्रीडम इंडेक्स 2021 मध्ये पहिला क्रमांक प्राप्त केला? तर पहिल्या क्रमांकावर कोण आहे? नॉर्वे. पहिल्या क्रमांकावर कोण आहे? नॉर्वे. ठीक आहे. आणि दुसऱ्या क्रमांकावर तुम्हाला मॅक्झिमम टाइम मी दुसराच का बरं सांगत आहो? कारण
आधीचा जो पॅटर्न होता पेपरचा त्यामध्ये पहिला विचारत होता आणि शेवटचा विचारत होता, बट आता त्यांनी पॅटर्न चेंज केलेला आहे, ज्यामध्ये ते मॅक्झिमम सेकंडवर फोकस करत आहे, कारण त्यांना मुलं कमी करायची आहे म्हणून. तर सेकंड कोणता आहे? फिनलँड. पहिला टॉप कोण गेला? नॉर्वेने. आणि सेकंड नंबरवर कोण राहिला? फिनलँड. आणि भारताचा कितवा क्रमांक आहे? भारताचा 142वा क्रमांक आहे. आणि हे जे वर्ल्ड फ्रीडम इंडेक्स आहे, हे किती देशांमध्ये काउंट झाले? 180 देशांमध्ये. 180 पैकी भारताचा कितवा क्रमांक आहे? 142वा. आणि 180वा क्रमांक कोणाचा आहे? इरिट्रियाचा 180वा क्रमांक आहे, जो शेवट आहे. ठीक आहे. नॉर्वेने टॉप केलं. फिनलँड हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा 142वा क्रमांक आहे. आणि शेवटचा जो 180 नंबरचा देश आहे तो कोणता आहे? इरिट्रिया आहे. ठीक आहे. बघा आता इथे बघा काय काय आलेलं आहे. फिनलँडची कॅपिटल काय आहे? फिनलँडची राजधानी काय आहे? फिनलँडची राजधानी हेलसिंकी आणि युरो. फिनलँडची राजधानी आणि चालन आहे. बघा काय सांगितलं मी तुम्हाला. बघा इथे फिनलँडची कॅपिटल काय आहे? हेलसिंकी आणि युरो तिथे चालन चालतात. नंतर नॉर्वेची कॅपिटल काय आहे? म्हणजेच राजधानी ओस्लो आणि तिथे चालन क्रोन चालतात. क्रोन. नंतर बघा इरिट्रियाची कॅपिटल आहे अस्मारा आणि नकफा. ठीक आहे. बघा एक वेळा पुन्हा. फिनलँडची राजधानी हेलसिंकी, युरो तिथे करन्सी चालते. नॉर्वेची कॅपिटल ओस्लो आणि क्रोन तिथे चालन चालतात. इरिट्रियाची राजधानी अस्मारा आणि नकफा तिथे चालन चालतात. फिनलँडचा दुसरा क्रमांक आहे प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये. नॉर्वेचा फर्स्ट क्रमांक आहे प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये. भारताचा 142वा क्रमांक आहे. आणि इरिट्रियाचा 180वा क्रमांक आहे, ज्याची राजधानी अस्मारा आणि नकफा आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लो आणि क्रोन आहे. फिनलँडची राजधानी हेलसिंकी आणि चालन तिथे युरो चालतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा आज दुपारी 12 वाजता मी तुम्हाला सरासरी भाग 3 यावर व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहोत. या अगोदर मी 2 भाग तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे. जर आपण ते 2 भाग बघितले नसतील तर डीप स्टडी या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन आपण ते 2 भाग पाहू शकता. ज्यामध्ये मी चांगल्या प्रकारे सरासरी म्हणजेच ॲव्हरेज कशा प्रकारे सॉल्व करायला हवं स्पर्धा परीक्षेमध्ये यावर व्हिडिओ प्रोव्हाइड केलेला आहे. हा माझा भाग 3 आहे. आज दुपारी 12 वाजता तुम्हाला हा भाग पाहायला भेटेल, तर तुम्ही दुपारी 12 वाजता हा भाग पाहायला विसरू नका. नेक्स्ट बघा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICC या संस्थेने कोणत्या मोहिमेची सुरुवात केली? ICC क्रिकेट परिषद इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल या संस्थेने कोणत्या मोहिमेची सुरुवात केली? तर इथे आपलं राईट आन्सर आहे 100 क्रिकेट लीडर प्रोग्राम. कोणती? 100 क्रिकेट लीडर प्रोग्राम. 100% क्रिकेट लीडर प्रोग्राम या मोहिमेची सुरुवात कोणी केली? या मोहिमेची सुरुवात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने केली. आता बघा इथे जेंडर संवाद आलेला आहे. इथे काय आलेला आहे? जेंडर संवाद या कार्यक्रमाची सुरुवात कोणी केली? या कार्यक्रमाची सुरुवात ग्रामीण विकास मंत्रालयाने काय झालेलं आहे? बघा जेंडर संवादाची सुरुवात कोणी केली? ग्रामीण विकास मंत्रालयाने. आता ग्रामीण विकास मंत्रालय पाहण्यासाठी कोण आहे? नरेंद्र सिंग तोमर आहे. ठीक आहे. ग्रामीण विकास मंत्रालय पाहण्यासाठी कोण आहे? नरेंद्र सिंग तोमर आहे. मेरा रेशन या कार्यक्रमाची म्हणजेच या मोहिमेची सुरुवात कोणी केली? ग्राहक कार्य व अन्न सार्वजनिक वितरण मंत्रालय याची सुरुवात कोणी केली?
कोणाची? मेरा रेशनची सुरुवात ग्राहक कार्य व अन्न सार्वजनिक वितरण मंत्रालय, ग्राहक कार्य व अन्न सार्वजनिक वितरण मंत्रालय याने मेरा रेशन याची सुरुवात केली. आता ग्राहक कार्य व अन्न सार्वजनिक वितरण याला पाहण्यासाठी कोण आहे? याला पाहण्यासाठी रामविलास पासवान आहे. रामविलास पासवान आहे. ठीक आहे, पासवान, रामविलास पासवान याला पाहण्यासाठी आहे. नेक्स्ट बघा, नेटवर्क सर्वे व्हेकल. नेटवर्क सर्वे व्हेकल काय आहे? भारतीय हे नेटवर्क व्हेकल सर्वे याची जी सुरुवात आहे, याची सुरुवात कोणी केलेली आहे? भारतीय महामार्ग प्राधिकरण. भारतीय महामार्ग प्राधिकरण. ठीक आहे, भारतीय महामार्ग प्राधिकरण याने कशाची सुरुवात केली? नेटवर्क सर्वे व्हेकलची. आता याचे अध्यक्ष कोण आहे? याचे अध्यक्ष कोण आहे? भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याचे अध्यक्ष कोण आहे? याचे अध्यक्ष आहे सुखबीर सिंग संधू. याचे अध्यक्ष कोण आहे? सुखबीर सिंग संधू. ठीक आहे, नेक्स्ट बघा, संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना युनेस्को आणि या संस्थांनी स्मार्ट अँड एक्सक्लुसिव्ह सिटीज टूल विकसित करण्यासाठी आपली भागीदारी केली. कोणी? बघा, युनेस्कोने आणि कोणत्या संस्थेने? या संस्थांनी काय केलेलं आहे? स्मार्ट अँड एक्सक्लुसिव्ह सिटीज टूल विकसित करण्यासाठी आपली भागीदारी केलेली आहे. तर येथे आपलं राईट आन्सर आहे युनेस्कोने कोणासोबत मिळून? हुलॉंग सोबत मिळून. कोणासोबत मिळून? हुलॉंग सोबत मिळून ही भागीदारी केलेली आहे. नेक्स्ट बघा, भारताची पहिली गिर्यारोहक महिला कोण? जिने अन्नपूर्णा शिखर पर्वत सर केले. भारताची पहिली गिर्यारोहक महिला कोण? जिने अन्नपूर्णा शिखर पर्वत सर केले. तर येथे आपलं राईट आन्सर आहे प्रियंका मोहिते. कोणी केले? प्रियंका मोहितेने. जी कोण आहे? गिर्यारोहक आहे. गिर्यारोहक कोण आहे? प्रियंका मोहिते, जिने काय केलेले आहे? अन्नपूर्णा पर्वत शिखरवर आपली सर केलेली आहे. आता अन्नपूर्णा पर्वत शिखर याची हा किती उंच आहे? हा 8091 मीटर आहे. किती आहे? 8091 मीटर याची उंची आहे. कोणाची? अन्नपूर्णा शिखर पर्वत याची. ठीक आहे, आता बघा, सबनीज इस्माईल हा नाव मी कशासाठी घेतलेलं आहे? ही साऊथ आफ्रिकेची प्लेयर आहे. सबनीज इस्माईल ही काय आहे? साऊथ आफ्रिकेची प्लेयर आहे, जिला जानेवारी महिन्याचं ICC प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार भेटला. सबनीज इस्माईल ही साऊथ आफ्रिकेची प्लेयर आहे, जिला 2021 जानेवारी महिन्याचा ICC प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार भेटला. नंतर बघा इथे टॉमी बमाउंट इला ही कोण आहे? ही इंग्लंडची खेळाडू आहे. ही कोण आहे? इंग्लंडची खेळाडू आहे, जिला फेब्रुवारीमध्ये 2021ला काय भेटलेलं आहे? ICC प्लेयर ऑफ द मंथ. ठीक आहे, ICC प्लेयर ऑफ द मंथ इंग्लंडची खेळाडू फेब्रुवारी महिन्यात 2021चा ICC प्लेयर ऑफ द मंथ टॉमी बमाउंट यांना भेटलेला आहे. नंतर बघा इथे मार्च महिन्याचा 2021चा प्लेयर ऑफ द मंथ कोणाला भेटला? लीला. बघा, सबनीज इस्माईल साऊथ आफ्रिकेची प्लेयर आहे, जिला जानेवारी महिन्यात ICC प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार देण्यात आला. नंतर टॉमी बमाउंट ही इंग्लंडची प्लेयर आहे, हिला फेब्रुवारी महिन्यात प्लेयर ऑफ द मंथ हा अवॉर्ड देण्यात आला. नंतर आहे लिझा लेली हिला मार्च महिन्याचा प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार देण्यात आला आणि ही सुद्धा साऊथ आफ्रिकेची आहे. आणि भारताची गिर्यारोहक कोण आहे? प्रियंका मोहिते, जिने अन्नपूर्णा शिखर पर्वतवर आपली सर केली. आणि अन्नपूर्णा शिखर पर्वत याची उंची किती आहे? याची उंची आहे 8091 मीटर. नेक्स्ट बघा, कोणत्या दिवशी
नागरी सर्वे दिन साजरा केला जातो? कोणत्या दिवशी नागरी सर्वे दिन साजरा केला जातो? तर इथे आपलं राईट आन्सर आहे 21 एप्रिलला नागरी सर्वे दिन हा साजरा केला जातो. आता बघा इथे 19 एप्रिल आलेला आहे. इथे 19 एप्रिल आलेला आहे. तर 19 एप्रिलला कोणता दिवस साजरा केला जातो? जागतिक यकृत्व दिन. जागतिक यकृत दिन. जागतिक यकृत दिन हा कधी साजरा केला जातो? हा 19 एप्रिलला साजरा केला जातो. नंतर बघा 20 एप्रिलला युनायटेड नेशन चीनी भाषा दिन. युनायटेड नेशन चीनी भाषा दिन साजरा केला जातो 20 एप्रिलला. नंतर बघा 18 एप्रिलला जागतिक वारसा दिवस साजरा केला जातो. जागतिक वारसा दिवस. नंतर 21 एप्रिलला आपण काय पाहिलं? राष्ट्रीय नागरी सर्वे दिन. राष्ट्रीय नागरी सर्वे दिन आणखी एक दिवस साजरा केला जातो. जागतिक सर्जनशील व परावर्तन दिन. जागतिक सर्जन दिन व प्रवर्तन दिन. ठीक आहे. बघा राष्ट्रीय नागरी सर्वे 21 एप्रिलला साजरा केला जातो आणि त्याच दिवशी आपण एक पुन्हा दिवस पाहिला होता, जागतिक सर्जनशील व प्रवर्तन दिन. नंतर बघा 18 एप्रिलला जागतिक वारसा दिवस साजरा केला जातो. 20 एप्रिलला युनायटेड नेशन चीनी भाषा दिन हा साजरा केला जातो. 19 एप्रिलला जागतिक यकृत दिन हा साजरा केला जातो. नेक्स्ट बघा आजची पहिली न्यूज यावर डिस्कस करूया आपण. बघा वर्ष 2021 मधील आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिनाची संकल्पना रिस्टोअर अवर अर्थ आहे. 2021ला आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिन हा साजरा केला जातो. कोणत्या तारखेला? आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिन हा 22 एप्रिलला साजरा केला जातो. ठीक आहे. कोणत्या दिवशी? 22 एप्रिलला. बघा आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिन कधी साजरा केला जातो? 22 एप्रिलला. तर यावर्षी 2021ला याची संकल्पना काय आहे? बघा याची संकल्पना काय आहे? रिस्टोअर अवर अर्थ ही संकल्पना आहे. 22 एप्रिलला साजरा करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिनाची संकल्पना काय आहे? रिस्टोअर अवर अर्थ. ठीक आहे. रिस्टोअर अवर अर्थ. आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिन 22 एप्रिलला येतो आणि त्याची संकल्पना रिस्टोअर अवर अर्थ. हे कामाचं आहे आणि संकल्पना सुद्धा आठवण ठेवा, मोस्ट इम्पॉर्टंट आहे हे रिस्टोअर अवर अर्थ. नेक्स्ट बघा आंतरराष्ट्रीय माहिती व दळणवळण तंत्रज्ञानातील मुली दिन एप्रिल महिन्याच्या 4थ्या गुरुवारी साजरा केला जातो. एप्रिल महिन्याच्या 4थ्या गुरुवारी कोणता दिवस साजरा करतात? आंतरराष्ट्रीय माहिती व दळणवळण तंत्रज्ञानातील मुली दिन हा साजरा केला जातो. ज्याची संकल्पना काय आहे? कनेक्टिंग गर्ल्स क्रिएटिंग ब्राइटर फ्युचर. ही संकल्पना कोणाची आहे? आंतरराष्ट्रीय माहिती व दळणवळण तंत्रज्ञानातील मुली दिन यांची. आणि हा दरवर्षी कधी साजरा केला जातो? एप्रिल महिन्याच्या 4थ्या गुरुवारी हा दिवस साजरा केला जातो. नेक्स्ट बघा ब्रिटिश गिल्ड ऑफ ट्रॅव्हल रायटर्स इंटरनॅशनल टुरिझम पुरस्कार 2020 मधील बेस्ट वाइडर वर्ल्ड टुरिझम प्रोजेक्ट पुरस्कार विभाजन संग्रहालय अमृतसर या संस्थेने जिंकले. काय म्हटलेलं आहे? ब्रिटिश गिल्ड ऑफ ट्रॅव्हल्स रायटर्स इंटरनॅशनल टुरिझम पुरस्कार 2020 मधील बेस्ट वाइडर वर्ल्ड टुरिझम प्रोजेक्ट पुरस्कार विभाजन संग्रहालय अमृतसर याने जिंकलेले आहे, या संस्थेने जिंकलेले आहे. तुम्हाला हा वाला क्वेश्चन येऊ शकतो कारण हा इम्पॉर्टंट आहे आणि कशाशी संबंधित आहे? संग्रहालयाशी. आणि आत्ता तुम्हाला माहीतच आहे भारतात नवीन संग्रहालय तयार होत आहेत, तर हा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो पेपरमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट बघा भारतीय रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर आणि बँकिंग सुधारणांचे जनक मानले जाणारे एम नरसिम्हा यांचे निधन झाले. भारतीय रिझर्व्ह बँकचे हे माजी गव्हर्नर होते. काय होते? माजी गव्हर्नर होते. आणि त्यांना तसेच
कोणत्या नावाने सुद्धा मानल्या जात होतं? बँकिंग सुधारक जनक म्हणून त्यांना पदवी देण्यात येत होती. बँकिंग सुधारणांचे जनक म्हणून सुद्धा त्यांना एक पदवी देण्यात आलेली होती. ज्यांचे काय झालेले आहे, निधन झालेले आहे, त्यांचं नाव काय आहे? एम नरसिम्हा. त्यांचं नाव काय आहे? एम नरसिम्हा. ठीक आहे, नाव एम नरसिम्हा. आता बघा, एम नरसिम्हा हे भारताचे कोण होते? भारतीय रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर होते आणि तसेच त्यांना काय म्हणत होते? बँकिंग सुधारक जनक सुद्धा म्हणत होते. बँकिंग सुधारक जनक सुद्धा म्हणत होते. ठीक आहे, आता बघा, रिझर्व्ह बँक यानी आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण आहे? आरबीआयचे पहिले गव्हर्नर विचारत आहो मी, तर कोण आहे? ओसबोर्न. कोण आहे? ओसबोर्न स्मिथ. हे कोण आहे? भारतीय रिझर्व्ह बँकचे पहिले गव्हर्नर कोण आहे? ओसबोर्न स्मिथ आहे. आणि सेकंड नंबरचे जे गव्हर्नर होते, आणि हे ब्रिटिश गव्हर्नर होते. हे कोण होते? ब्रिटिश गव्हर्नर. त्याचप्रमाणे सेकंड जे गव्हर्नर होते ते सुद्धा कोण होते? ब्रिटिश गव्हर्नर. ज्यांचं नाव काय आहे? दुसऱ्या गव्हर्नरचं नाव मला तुम्ही कमेंटमध्ये आठवणीने कमेंट करा. ठीक आहे, दुसऱ्या गव्हर्नरचं नाव, जे ब्रिटिशच राज्याचे होते, जे ब्रिटिशच होते, असे दुसरे गव्हर्नर कोण होते त्याचं तुम्ही मला कमेंटमध्ये आन्सर करा. आता भारताचे पहिले गव्हर्नर कोण झाले? आतापर्यंत आपण काय पाहिलं? आरबीआयचे पहिले गव्हर्नर हे ब्रिटिश होते. आरबीआयचे सेकंड गव्हर्नर सुद्धा ब्रिटिश होते. तर आता भारताचे जे गव्हर्नर झाले पहिले, त्यांचं नाव काय? सी डी देशमुख. त्यांचं नाव काय आहे? सी डी देशमुख आहे. त्यांचं नाव सी डी देशमुख आहे. जे कधी झालेले होते गव्हर्नर? 1943 साली. कधी झालेले होते? 1943 साली. आता भारताचे दुसरे गव्हर्नर कोण झाले? आरबीआयचे. तर त्यांचं नाव काय आहे? बी रामाराव. ठीक आहे, बी रामाराव. पहिले सी डी देशमुख, दुसरे बी रामाराव. तुम्हाला दुसरं सुद्धा आठवण करायचंच आहे. नेक्स्ट बघा, झारखंड सरकारने कोविड-19 संसर्गाची शृंखला मोडण्यासाठी आरोग्य सुरक्षा सप्ताह पाडण्याची घोषणा केली. झारखंड सरकारने काय केलेलं आहे? कोविड-19 संसर्गाची शृंखला मोडण्यासाठी आरोग्य सुरक्षा सप्ताह पाडण्याची घोषणा केली. आता हा आरोग्य सुरक्षा सप्ताह 22 एप्रिल ते 29 एप्रिलपर्यंत पाळला जाणार आहे झारखंड या राज्यात. कोणता? आरोग्य सुरक्षा सप्ताह. ज्यामुळे काय होणार आहे? कोविड-19 संसर्गाची शृंखला मोडण्याचा प्रयास करणार आहे हे लोक. नंतर बघा, आता झारखंडचे राज्यपाल कोण आहे? राज्यपाल कोण आहे? द्रौपदी मुर्मू आहे. ठीक आहे, द्रौपदी मुर्मू हे कोण आहे? हे राज्यपाल आहे झारखंडचे. नंतर झारखंडचे मुख्यमंत्री कोण आहे? हेमंत सोरेन. ठीक आहे, हेमंत सोरेन हे कोण आहे? मुख्यमंत्री आहे. झारखंडची राजधानी काय आहे? रांची. बघा, राज्यपाल द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि राजधानी रांची आहे. झारखंड काय करणार आहे? आरोग्य सुरक्षा सप्ताह सुरू करणार आहे 22 एप्रिल ते 29 एप्रिलपर्यंत. नेक्स्ट बघा, अमेरिकेच्या नासा संस्थेने मॉस्की नामक एक यंत्र विकसित केले आहे, जो मंगळ ग्रहाच्या वातावरणामधून ऑक्सिजन निर्माण करू शकतो. नासाने काय केलेलं आहे? मॉस्की नामक एक यंत्र विकसित केले, जो काय करणार आहे? मंगळ ग्रहाच्या वातावरणामधून ऑक्सिजन निर्माण करणार आहे. आता बघा, नासा. काल मी तुम्हाला आणखी काही ज्या स्पेस एजन्सी होत्या दुसऱ्या देशाच्या, जसं चायना, फ्रान्स, आणखी एक होतं, या देशांच्या मी काल तुमच्यासोबत
हां, एक रशिया होतं. यांच्या मी तुमच्यासोबत काल ज्या पेश एजन्सी आहेत त्या डिस्कस केल्या. 22 एप्रिल 2021 या चालू घडामोडी या व्हिडिओमध्ये. आज बघा आपण नासाबद्दल पाहूया. नासाचं फुल फॉर्म काय आहे? नॅशनल एरोनॉटिक पेस ॲडमिनिस्ट्रेशन. नॅशनल एरोनॉटिक पेस ॲडमिनिस्ट्रेशन हे नासाचं फुल फॉर्म आहे. ठीक आहे. नासाचं जे मुख्यालय आहे ते कुठे आहे? वॉशिंग्टन डीसीला. कुठे आहे? वॉशिंग्टन डीसीला. नासाची स्थापना कधी झाली होती? 1 ऑक्टोबर 1958 या साली. 1 ऑक्टोबर 1958 या साली काय झालेली होती? नासाची स्थापना झालेली होती. आणि त्याचे मुख्यालय कुठे आहे? वॉशिंग्टन डीसीला. नासाचं फुल फॉर्म नॅशनल एरोनॉटिक्स स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. नेक्स्ट बघा, मिगुएल डायज कॅनेल क्युबा या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष झाले. मिगुएल डायज कॅनेल क्युबा या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष झालेले आहे. ठीक आहे. क्युबाची राजधानी काय आहे? क्युबाची राजधानी हवाना. काय आहे? हवाना. क्युबाची राजधानी काय आहे? हवाना. आणि तेथे चालन कोणते चालतात? पेसो. नेक्स्ट बघा, जे.के. रोलिंग यांनी द क्रिसमस पिग हे पुस्तक लिहिले. जे.के. रोलिंग यांनी काय लिहिलेलं आहे? द क्रिसमस पिग हे पुस्तक लिहिलेले आहे. ठीक आहे. आणखी यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे जे फेमस पुस्तक आहे जे.के. रोलिंगचं. ते तुम्ही मला कमेंटमध्ये आन्सर करा. नेक्स्ट बघा, प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यासाठी विमा योजना 1 वर्ष वाढविण्यात आले. जे आरोग्य कर्मचारी आहे, जे कोविड-19शी आपल्यासाठी लढत आहे, त्यांच्यासाठी एक गरीब कल्याण पॅकेजसुद्धा जाहीर केलेलं होतं प्रधानमंत्र्यांनी. त्याची मुदत आणखी 1 वर्ष पुढे वाढवण्यात आलेली आहे. नेक्स्ट, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला मॅक्झिमम लाईक करा. तसेच मॅक्झिमम लोकांना शेअरसुद्धा करा. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.